मोदू खरातच्या एसआयटी तपासात धक्कादायक खुलासे. माझं मरण इथेच आहे. चौकशी दरम्यान खरातची प्रतिक्रिया. अशोक खरातवर आतापर्यंत 15 गुन्हे दाखल. चौकशीत खरातने फसवणुकीचा गुन्हा कबूल केल्याची माहिती. नागपूरमधील एका महिलेने खरातच्या नादी लागून 2.5 कोटी गमावले. पदोन्नतीसाठी खरातने एजंटच्या माध्यमातून 2.5 कोटी घेतले होते. निरंजन नावाच्या एजंट मार्फत खरातकडून महिलेची फसवणूक करण्यात आली. मोदू खरात प्रकरणात ईडीची मोठी कारवाई. खरातचे 3 बँक खाते ईडीने केले सील. पत्नी कल्पना खरातचं 1 बँक खातं सील. गेल्या 3 वर्षांपासून बँक खात्यांमधील व्यवहारांची ईडी करतेय पडताळणी. खरातच्या जागी इतर धर्मातील व्यक्ती असता तर काहींनी वरात काढली असती. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांची टीका. जात धर्म न पाहता नालायक व्यक्तीला नालायक म्हणण्याची हिंमत असायला हवी. वडेट्टीवारांचं हे भाष्य. दमानी यांना सीडीआर कुणी दिला याची पूर्ण माहिती माझ्याकडे. सामाजिक कार्यकर्त्या कल्पना इनामदार यांचं हे वक्तव्य. पोलिसांनी चौकशीला बोलावल्यानंतर सर्व माहिती देणार असल्याचंही केलं भाष्य. प्रतिभा चाकणकरांना शिर्डी पोलिसांची नोटीस. मोदू खरात प्रकरणात प्रतिभा चाकणकरांना नोटीस. अनेकांच्या नावे समता पतसंस्थेमध्ये खाते. खात्यांवरून कोट्यवधींचे व्यवहार. प्रतिभा चाकणकर यांच्या आणि मुलांच्या नावेही समता पतसंस्थेमध्ये 4 खाती. खरात प्रकरणामध्ये 160 GB डिजिटल पुरावे उघड. फॉरेन्सिक अहवाल एसआयटीकडे सादर. तपासाला वेग. एकूण 4 डिजिटल उपकरणांची तपासणी पूर्ण. प्रत्येक पुराव्याला ABC असा कोडवर्ड. नोव्हेंबर 2023 ते डिसेंबर 2024 या कालावधीतील हालचालींचा तपशील. राहता न्यायालयामध्ये कल्पना खरातच्या अटकपूर्व जामिनावर पुढील सुनावणी 16 एप्रिलला होईल. कल्पना खरात शिर्डी जमीन फसवणूक प्रकरणामध्ये आरोपी. शिर्डी पोलिसांनी आपले लेखी म्हणणे न्यायालयामध्ये सादर केले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यात लवकरच ऑपरेशन टायगर राबवणार असल्याची माहिती. बुधवारी झालेल्या बैठकीत चर्चा. शिंदेंनी ठाकरेंच्या काही खासदारांना बैठकीतून संपर्क केला अशी सूत्रांची माहिती. ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या कथित बैठकीचं वृत्त निराधार. अशी कोणतीच बैठक झालेली नाही. ऑपरेशन टायगरच्या वृत्तावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण. कुठलंही ऑपरेशन टायगर राज्यात होणार नाही. विकासाच्या कामासाठी आमदार आणि खासदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना भेटत असतात. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची ही प्रतिक्रिया समोर. फडणवीसांकडूनच शिंदेंच्या पक्षाचं ऑपरेशन सुरू. ठाकरेंच्या शिवसेनेचे 9 खासदार एकजूट. फडणवीसांनी शिंदेंच्या पक्षाची डेडबॉडी केली. ऑपरेशन टायगरच्या चर्चांवरून संजय राऊत यांचा हल्लाबोल. ठाकरेंचे खासदार शिंदेंच्या कोणत्या बैठकीला हजर असतील तर फोटो छापा, पुरावे द्या. ऑपरेशन टायगरच्या चर्चेवरून ठाकरेंचे खासदार अरविंद सावंत संतापले. मरेपर्यंत निष्ठावंत राहणार. सावंत यांचं हे वक्तव्य समोर. ऑपरेशन टायगर 1 महिन्यात समजेल. ठाकरेंचे खासदारच नाही तर आमदारही आमच्या संपर्कात. निवडणूक झाल्यापासून संपर्कात असल्याचा संजय शिरसाट यांचा दावा. ऑपरेशन टायगर होणारच. शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव यांचा दावा. तर ऑपरेशन टायगर कधी होणार हे एकनाथ शिंदे ठरवतील असंही केलं वक्तव्य. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार 12 एप्रिलला प्रचाराचा नारळ वाढवणार. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीमध्ये प्रचाराचा शुभारंभ होईल. 23 तारखेला पोटनिवडणुकीसाठी मतदान देखील केलं जाईल. रिश्ते ही मायने रखते हैं, पैसा सत्ता यापेक्षा कुटुंब महत्वाचं. सुनेत्रा पवारांच्या प्रचाराला बोलवल्यास जाणार का या प्रश्नावर सुप्रिया सुळे यांची सूचक प्रतिक्रिया. बारामतीमध्ये 2029 साली काँग्रेसचाच आमदार असेल. बारामती निवडणुकीतील माघारीनंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांचं वक्तव्य. मोठ्या लढाईसाठी 2 पावलं मागे जावं लागतं असंही केलं भाष्य. सुनेत्रा पवारांच्या प्रचार शुभारंभाच्या पोस्टरवरती शरद पवार यांचा फोटो. बारामती पोटनिवडणुकीच्या पोस्टरवर पवारांचा फोटो. पोस्टरवरून काही वेळातच हा फोटो हटवला. काही दिवसांपूर्वीच फोटोवरून पवारांनी घेतलेला आक्षेप. परवानगीशिवाय शरद पवार यांचे फोटो वापरणं गैर. पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते विकास लवांडे यांची ही प्रतिक्रिया. पवारांचे फोटो लावणाऱ्यांनी माफी मागायला हवी अशीही केली मागणी. महाविकास आघाडी बारामतीसाठी सगळं करू शकते तर राहुरीसाठी का नाही. शेवटी दोन्ही देखील परिस्थिती एकसमान होत्या. सुजय विखेंची राहुरी पोटनिवडणुकीवरून महाविकास आघाडीवर टीका. राहुरी पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची स्टार प्रचारकांची यादी जाहीर. शरद पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील, शशिकांत शिंदे, रोहित पवार यांच्यासह 35 जणांच्या नावाचा समावेश. पवारांच्या राष्ट्रवादीकडून गोविंद मुकाटे हे रिंगणात. ज्यांचा डाऊनफॉल होतोय त्यांनाच इतके फोन करायला लागतात. हर्षवर्धन सपकाळांची पार्थ पवारांवर टीका. पुरोगामित्व गहाण ठेवून भाजपसोबत राहावं लागतंय हा डाऊनफॉल असाही लगावला टोला. अभिजित बिचुकलेंची प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंवर टीका. अजित पवारांच्या अपघात प्रकरणी दोघांची चौकशी व्हावी. बिचुकले यांची मागणी. सातारा झडपी अध्यक्ष प्रिया शिंदेंचा कुणबी दाखला बोगस असल्याचा देखील आरोप. प्रशासकीय यंत्रणेचा गैरवापर आणि चुकीच्या वंशावळीचा आधार घेतल्याचा दावा. याचिकाकर्ते संतोष साळुंखेंकडून न्यायालयीन लढाईचा इशारा.
नारायण राणे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं 75व्या वाढदिवसाच्या निमित्तानं कार्यक्रमांचं आयोजन. मुख्यमंत्री फडणवीसांकडून राणेंचं कौतुक, फडणवीसांकडून राणेंच्या जुन्या आठवणींना उजाळा. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राणे पॅटर्न राणेच दाखवू शकतात. रवींद्र चव्हाणांचं नाव घेत सुनील तटकरेंची टोलेबाजी. जिल्हा परिषदेची निवडणूक बिनविरोध कशी करायची हे राणेंनी मला शिकवावं, मला रायगडसाठी मदत होईल, तटकरेंचं हे वक्तव्य. मुंबई गोवा महामार्ग मे महिन्याच्या अखेरीस पूर्ण होईल. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं वक्तव्य. महामार्गाच्या उद्घाटनाला जाणार नाही असंही भाष्य. बुलढाण्यात आजी माजी आमदारांमध्ये जुंपले. आमदार संजय गायकवाड आणि माजी आमदार विजयराज शिंदे यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप. विजयराज शिंदेंनी अनेक मुलींवर लैंगिक अत्याचार केले, संजय गायकवाडांचा गंभीर आरोप. संजय गायकवाडांनी आदिवासी आणि मागासवर्गीय मुलींचा अवमान केला, त्यांनी माफी मागावी. विजयराज शिंदे यांचं हे प्रत्युत्तर समोर. आयटी कंपनीमधील धर्मांतर प्रकरणातील 5 आरोपींना न्यायालयीन कोठडी, तर ऑपरेशन मॅनेजर अश्विनी चेनानीला 13 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी. 9 गुन्ह्यांचा एसआयटीकडून तपास सुरू. नाशिक आयटी कंपनीमधील लैंगिक शोषण आणि धर्मांतराच्या प्रकरणात धक्कादायक माहिती. विशिष्ट असा पोशाख ट्राय करत धर्मांतर करत तरुणींना धर्मांतराकडे वळवलं जात होतं. वर्षभरापासून पीडितेने लिपस्टिक देखील लावणं पूर्णतः बंद केलं होतं अशी माहिती. नाशिकमध्ये भाजप युवा मोर्चाचं आंदोलन. आयटी कंपनीतील लैंगिक शोषण आणि धर्मांतरा प्रकरणी निषेध व्यक्त. कंपनीसमोर भाजप कार्यकर्त्यांकडून जय श्रीरामची घोषणाबाजी. स्वतःला उच्च शिक्षित म्हणायचं आणि जिहादी शक्ती म्हणून काम करायचं. आमदार संग्राम जगताप यांची ही प्रतिक्रिया. प्रत्येक व्यक्तीने हे जिहाद लक्षात घेऊन बारकाईनं काम करण्याची गरज, जगताप यांचा हा सल्ला. सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष प्रिया शिंदेंचा कुणबी दाखला बोगस. याचिकाकर्ते संतोष साळुंखे यांचा गंभीर आरोप. प्रशासकीय यंत्रणेचा गैरवापर आणि चुकीच्या वंशावळीचा आधार घेत दाखला तयार केल्याचा देखील दावा. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण मागे घेण्यासाठी धनंजय देशमुख यांच्यावर दबाव. धनंजय देशमुखांचे साडू दादासाहेब खिंडकर यांचा हा दावा. खिंडकरला सोडायचं असेल तर देशमुख प्रकरणातील आरोपी सोडा असा प्रस्ताव दिल्याचा देखील आरोप. कुणाल कामरानं माफी न मागितल्यास गुन्हा सिद्ध झाल्यावर शिक्षा मिळेल. कुणाल कामराच्या शिंदेंवरील मिंडनात्मक काव्यावरून प्रसाद लाड यांची ही प्रतिक्रिया. तिन्ही रेल्वे मार्गांवर उद्या मेगा ब्लॉक. अभियांत्रिकी आणि देखभाल कामांसाठी मेगा ब्लॉक. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स विद्याविहार दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर ब्लॉक. पश्चिम रेल्वे मार्गावर सांताक्रूज ते गोरेगाव अप आणि डाऊन जलद मार्गावरती मेगा ब्लॉक. येत्या आर्थिक वर्षात म्हाडा राज्यामध्ये सुमारे 13,012 घरं उभारणार. 2026-27च्या अर्थसंकल्पात 10,585 कोटींची तरतूद. यात एकट्या मुंबईमध्ये 2,538 घरांचा समावेश. पुणेकरांवरती पाणी कपातीचं संकट ओढावलं. आठवड्यातून 1 दिवस किंवा दिवसात पाणी पुरवठा करण्याचा प्रस्ताव. जलसंपदा विभागाचा महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्यासमोर प्रस्ताव. संभाव्य दुष्काळ सदृश्य परिस्थिती पाहून पाणी कपातीचा निर्णय घेण्याची देखील शक्यता. बदलापूर नगरपालिकेची विकास कामं रखडली. नगरपालिकेच्या ठेकेदारांचं काम बंद. आंदोलन. कामाचं बिल निघत नाही, त्यामुळे ठेकेदार आर्थिक संकटात. पुण्यातील पाषाण तलावातील माशांचं मृत्यू प्रकरण. महापालिकेच्या 2 अभियंत्यांसह 4 जण निलंबित. कर्तव्यात कसूर ठेवल्यानं निलंबनाची कारवाई. दूषित पाण्यामुळे पाषाण तलावामध्ये मृत माशांचा खच पडलेला. बीडच्या गांधीनगर भागामध्ये एका 16 वर्षीय तरुणीचा पाठलाग करत असताना विनयभंग. प्रतिकार केल्यानंतर तरुणीलाच मारहाण. आरोपी अकबर याकूब कुरेशी विरोधात बीड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. मुंबई अहमदाबाद महामार्गावर कॉईल घेऊन जाणारा ट्रक पलटी. अपघातामध्ये चालक किरकोळ जखमी. चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटलं, त्यामुळे अपघात. परभणीच्या पाथरी पोखर्डी राज्य महामार्गावर भाजीपाला घेऊन जाणारा पिकअप उलटला. अपघातात चालक गंभीररित्या जखमी. चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटलं, त्यामुळे अपघात झाल्याचा अंदाज. पालघरच्या बोईसरमध्ये पोलिसांचा स्पा सेंटरवर छापा. स्पामध्ये मसाजच्या नावाखाली अनैतिक प्रकार सुरू असल्याचा प्रकार समोर. कारवाईमध्ये 3 महिलांची सुटका, तर स्पा व्यवस्थापक फरार. मीरा भाईंदरमध्ये सिलेंडरचा स्फोट होऊन भीषण आग. दुर्घटनेमध्ये 3 जणांचा मृत्यू झाला. इंद्रलोक फेज 4 मधील झोपडपट्टी परिसरातील ही घटना. घटनास्थळी 24 सिलेंडर आढळले, त्यामुळे खळबळ. रायगडच्या पुणे नाम्हिणी महामार्गावरती धावत्या कारला आग लागली. प्रवासी थोडक्यात वाचले. आगीत वाहन जळून पूर्णतः खाक. यवतमाळच्या सावरगडमधील कचरा डेपोला भीषण आग लागली. डेपोतील संपूर्ण कचरा आणि मशिनरी जळून खाक. परिसरात मोठ्या प्रमाणात धुराचे लोट पसरले. जळगावमधल्या नेहरू नगरमधील विद्यार्थ्यांच्या खासगी वसतिगृहात शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग. संदीपनी हॉस्टेलच्या प्रवेशद्वाराजवळ मीटरमध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची घटना. आगीत संपूर्ण वीज मीटर जळून खाक.
अकोला पोलिसांचा बुलढाणा पोलिसांवरती हल्ल्यामध्ये 2 पोलीस कर्मचारी जखमी. गुप्तधन प्रकरणाच्या तपासासाठी बुलढाणा पोलीस कवठळ गावामध्ये गेले असता 2 संशयितांना प्रश्न विचारला, त्यानंतर वाद झाल्याची देखील माहिती. मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या परिवहन सेवेच्या बस चालकाला मारहाण. स्कूटी चालकाने बसला अचानक कट मारला, त्यामुळे दोघांमध्ये वाद. या प्रकरणी 9 जणांविरोधात गुन्हा देखील दाखल. अकोला पोलीस दलातील वाहनांच्या निकृष्ट दर्जाचा धक्कादायक प्रकार समोर. मंगळसूत्र चोरीच्या आरोपींना अकोल्याहून अचलपूरकडे नेत असताना पोलीस व्हॅनच्या दरवाजाचं लॉक खराब झाल्याचा देखील व्हिडिओ समोर. सोलापूरमध्ये विनापरवानगी शिवरायांचा पुतळा बसवल्या प्रकरणात अटक झालेल्या 9 जणांना जामीन मंजूर. पुनवरमधील 6 आणि चिकलठाणामधील 3 जण अटकेत होते. मिरारोड या ठिकाणच्या रामदेव पार्क परिसरात मनसे पदाधिकाऱ्याला मारहाण. परप्रांतीय शिंदे सेनेच्या कार्यकर्त्याकडून मारहाण. मारहाणीमध्ये मनसे पदाधिकारी स्वप्नील तपासे जखमी. मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन. आता ब्रिगेडियर पदावरती होणार पदोन्नती. सशस्त्र बल न्यायाधिकरणाच्या आदेशानंतर निर्णय. कर्नल पुरोहित 31 मार्च 2026 रोजी लष्करी सेवेतून निवृत्त होणार होते, मात्र आता निवृत्तीला स्थगिती. पुलावर उडी मारण्याच्या तयारीत असलेल्या एका तरुणानं वाचवलं. नागपूर शहरातील अजनी रेल्वे पुलावरची घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर झाला व्हायरल. बीडच्या केसमधील अत्याचार प्रकरणातल्या अल्पवयीन पीडितेचा उपचारादरम्यान मृत्यू. मुलीवरती चुलत काकाने अत्याचार केल्याची घटना. मुलीची विषपीत आत्महत्या. पोलिसांनी आरोपी चुलत्याला घेतलं ताब्यात. रसायन मिश्रित पाण्यामुळे आता पिंपरी चिंचवड शहरातून वाहणाऱ्या पवना आणि इंद्रायणी नदी प्रदूषित. पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंकडून नद्यांची पाहणी. नदी प्रदूषण मुक्त करण्यासाठी काय उपाययोजना करण्यात येऊ शकतात याचा आढावाही घेतला. महाराष्ट्र विधिमंडळ अंदाज समिती सध्या नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावरती. समितीकडून बिलोलीमधील वाळू घाटांची पाहणी. 13,000 ब्रास वाळूच्या उपशाची परवानगी असताना कित्येक पट जास्त वाळूचे ढिगार असल्यानं समितीचे अध्यक्ष अर्जुन खोतकर चांगलेच संतापले. मंत्रालयातील नवीन प्रशासकीय इमारतीच्या बांधकामाचा आढावा. मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसलेंकडून पाहणी. बांधकामाची सद्यस्थिती, कामाची गती आणि गुणवत्ता नियंत्रण, सुरक्षितता उपाययोजनेवर लक्ष देण्याचे अधिकाऱ्यांना निर्देश. सोलापूरमध्ये झेडपीसीओच्या कार्यालयाबाहेर प्रहार संघटनेचं आंदोलन. काही शाळांकडून आरटी कायद्याची अंमलबजावणी केली जात नाही, त्यामुळे कारवाईची मागणी. शाळेचा गणवेश घालत शिक्षण मंत्री दादा भुसेंचा फोटो हातात घेत जोरदार घोषणाबाजी. बंजारा टायगर संघटनेचं आंदोलन मागे. जयकुमार गोरे यांच्या मध्यस्थीला यश आलं. बंजारा समाजाच्या विविध मागण्यांबाबत सकारात्मक चर्चाही करण्यात आली. जालन्याच्या बदनापूर तालुक्यातल्या चिखली गावामध्ये महाराजस्व अभियान कार्यक्रमामध्ये आमदार नारायण कुचे अधिकाऱ्यांवरती चांगलेच संतापले. शिबिराला आलेल्या नागरिकांनी तक्रारींचा पाढा वाचला, मात्र अभियान कार्यक्रमामध्ये तक्रारींचा निपटारा न झाल्यानं नारायण कुचेंनी भर कार्यक्रमामध्ये अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची कानउघडणी केली. पीएमवाय अंतर्गत परवडणारी घरं बांधण्यासाठी बोरीवलीमध्ये राज्य सरकारकडून जागा घेतली जाईल. बीएसएनएल आणि एमटीएनएलच्या मालकीच्या आरक्षित जागा रेडी रेकनर दरानुसार घेतली जाईल. जागा घेण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळाच्या बैठकीत मान्यता. साताऱ्यातील पॅटर्नमध्ये कोयना दौलत डोंगरी महोत्सवात 1.25 कोटीपेक्षा जास्त आर्थिक उलाढाल. तर 8 दिवसांमध्ये जवळपास 2 लाखांपेक्षा जास्त पर्यटकांनी भेट दिल्याची मंत्री शंभूराज देसाई यांची माहिती. वाळू माफियांपासून गोदावरी वाचवण्यासाठी नदीकाठाने रयत क्रांती संघटना आत्मक्लेश यात्रा काढणार. विधिमंडळ अंदाज समितीचे सदस्य सदाभाऊ खोत यांची नांदेडमध्ये ही घोषणा. छत्रपती संभाजीनगरमध्ये एसआरपीएफच्या उमेदवारानं सँडलवरती 18 मिनिटांमध्ये 5 किलोमीटर अंतर पार केलं. हालाकीच्या परिस्थितीमुळे शूज न मिळाल्यानं अकोल्याहून आलेल्या नितीन चौरे या उमेदवाराला सँडलवरती धावावं लागलं. नितीनची परिस्थिती पाहून डीसीपी विक्रम साळी यांनी त्याला शूज भेट म्हणून दिले. उल्हासनगरमध्ये काँग्रेसचे संघटन सृजन अभियान वेगात. एआयसीसीचे निरीक्षक डॉक्टर पलक वर्मा यांचा उल्हासनगरमध्ये दौरा. कार्यकर्त्यांसोबत थेट संवाद साधत जिल्हाध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरू. शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पेन्शनसाठी पैसे नसते तर लाडकी बहीण योजना बंद करा. मुंबई हायकोर्टानं सरकारला फटकारलं. एका निवृत्त महिला कर्मचाऱ्याच्या याचिकेवरील सुनावणी दरम्यान कोर्टानं पालिका प्रशासनाला धारेवर धरलं. पुरंदरमध्ये नीरा नदीवरील ब्रिटिशकालीन पुलाचं स्ट्रक्चरल ऑडिट. जिल्हाधिकाऱ्यांकडून पूल पाडण्याचे आदेश दिले. स्थानिक आणि वारकऱ्यांच्या पूल पाडण्यास विरोध. राज्यातील शेतकऱ्यांचे 1012 कोटी एफआरपी साखर कारखान्याकडे थकीत. राज्यातील 29 साखर कारखान्यांना साखर आयुक्तालयाची नोटीस. शेतकऱ्यांना एफआरपी देण्यास टाळाटाळ करणाऱ्या साखर कारखान्यांना नोटीस बजावली. या प्रकरणी 13 एप्रिलला सुनावणी पार पडेल. मनमाडमधल्या अतिक्रमण काढून वाहतूक सुरळीत करणार. मनमाड नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत निर्णय. सभेत शहर विकासाच्या संदर्भात विविध विषयांवरती चर्चा करून निर्णय.
अमेरिका आणि इराणमध्ये 2 आठवड्यांच्या युद्धविरामानंतर पाकिस्तानात शांतता चर्चा आजपासून मुख्य चर्चा केली जाईल। इस्लामाबाद शहराला छावणीचं स्वरूप प्राप्त। ट्रम्प आणि नेतन्याहू यांनी पराजय स्वीकारावा। अमेरिकेसोबत चर्चेआधी आयआरजीसीचं मोठं विधान। अमेरिकेसोबत चर्चा करण्यास इराणचा नकार। आमचं सैन्य लवकरच अधिकृत घोषणा करेल, आयआरजीसीचं वक्तव्य। इराणने चर्चेपूर्वी अमेरिकेकडे 2 अटी ठेवल्याची देखील माहिती। इस्लामाबादमधील चर्चा निष्फळ ठरल्यास इराणवरती मोठा हल्ला करणार। इराणच्या चर्चा न करण्याच्या इशाऱ्यानंतर ट्रम्प यांची धमकी। इराणवरील हल्ल्यासाठी हत्यारांनी भरलेली युद्धनौका तयार, असं देखील ट्रम्प यांचं वक्तव्य। दुश्मन शांततेचा करार पाळणार नाही, युद्धासाठी सज्ज रहा, मुज्तबा खामेनींचं इराणी लष्कराला हे आवाहन। इराणकडे कोणतीही शक्ती नाही। इराण हॉर्मुझ सामुद्रधुनीमुळे जगाला तात्पुरता त्रास देऊ शकतो। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची ही प्रतिक्रिया। इराण फक्त वाटाघाटीसाठी जिवंत असल्याचंही केलं भाष्य। हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांकडून इराण बेकायदेशीर शुल्क आकारतंय, ही वसुली तात्काळ थांबवा, डोनाल्ड ट्रम्प यांचा हा इशारा। हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांकडून शुल्क आकारणीवर इराण ठाम। जहाज वाहतूक मर्यादित। इस्रायलच्या लेबनॉनवरील हल्ल्यानंतर इराणचा हा मोठा निर्णय। लेबनॉनमधील संघर्ष थांबवण्यासाठी इस्रायलसोबतचा युद्धविराम हाच एकमेव तोडगा। राष्ट्राध्यक्ष जोसेफ औन यांचं विधान। प्रस्तावावरती दोन्ही बाजूंनी सकारात्मक प्रतिसाद मिळत असून थेट वाटाघाटी सुरू असल्याचंही केलं स्पष्ट। लेबनॉनमध्ये हल्ला करणं चुकीचं, ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टारमर यांची ही प्रतिक्रिया। शस्त्रसंधीनंतर इस्रायलकडून लेबनॉनमध्ये हल्ले सुरू। राज्यातील 27 गॅस वितरकांचे परवाने रद्द। नागरिकांना जाणीवपूर्वक त्रास दिल्यानं कारवाई, तर यामध्ये साधारणतः 3163 एलपीजी सिलेंडर कारवाईमध्ये जप्त। मुंबईच्या वाडी बंदर परिसरात अवैध सिलेंडर साठ्यावर शिधावाटप विभागाचा छापा। 40 लाखांचा मुद्देमाल जप्त। 8 गाड्यांसह 451 अवैध सिलेंडर हस्तगत। लातूर जिल्ह्यात 10 ते 12 दिवसांपूर्वी बुकिंग करूनही गॅस सिलेंडर घरपोच मिळत नाही, त्यामुळे नागरिकांच्या वितरण एजन्सीबाहेर रांगा। घरपोच गॅस सिलेंडर व्यवस्था तातडीने पूर्ववत करा, अशी नागरिकांची मागणी। सोलापूरच्या कुमठा नाका परिसरात गॅस एजन्सीबाहेर नागरिकांच्या रांगा। घरपोच गॅस मिळत नाही, त्यामुळे नागरिकांचे गॅस एजन्सीबाहेर हेलपाटे, तर जवळपास 1 महिन्यानंतरही गॅस सिलेंडरसाठी नागरिकांच्या रांगा कायम। जळगावमध्ये चोपडामध्ये गॅस एजन्सी समोर घरगुती गॅस सिलेंडरसाठी नागरिकांची तुफान गर्दी। वृद्धांसह महिला आणि नागरिक गॅस सिलेंडर बुकिंगसाठी रांगेत उभे। नाशिकच्या येवल्यात व्यावसायिक गॅस पुरवठा सुरळीत। येवल्यामध्ये हॉटेल चालकांमध्ये समाधान। ग्राहकांच्या गर्दीने हॉटेल पुन्हा गजबजू लागलं। चंद्रपूरमध्ये गॅस एजन्सी आणि गोदामाला जिल्हाधिकाऱ्यांची अचानक भेट। जिल्हाधिकाऱ्यांकडून गॅस एजन्सीमध्ये स्टॉक रजिस्टरची पाहणी। गॅसच्या स्टॉकची नियमित तपासणी करण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना। आखाती युद्धाचा परिणाम प्लास्टिक खेळण्याच्या दरावरही। जळगावमध्ये लहान मुलांच्या प्लास्टिक खेळण्याच्या किमतीमध्ये 20 ते 25% वाढ। कच्च्या मालाचा पुरवठा विस्कळीत झाला, त्यामुळे वाढल्या किमती। वैभव सूर्यवंशीचा आरसीबीच्या गोलंदाजांना दणका। 15 चेंडूंमध्ये 7 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने अर्धशतक पूर्ण केलं। आरसीबी विरुद्धच्या सामन्यामध्ये वैभवच्या 78 धावा। बीडमध्ये भाजीपाल्यासह वांग्याचे भाव घसरले। गेल्या अनेक दिवसांपासून भाजीपाल्यासह वांग्याच्या दरात घसरण। केवळ 4 ते 5 रुपये किलो दर। शेतकऱ्यांवरती वांगे फेकून देण्याची अक्षरशः आली वेळ। सांगलीच्या वाळवामध्ये उन्हाळी सोयाबीन पिकाकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली। नगदी पीक म्हणून सोयाबीनचं मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेतलं जातं। रब्बी हंगामामध्ये सोयाबीन पेरणीचं क्षेत्र हे निरंक असल्याची देखील माहिती। जळगाव या ठिकाणच्या माहेजी वरसाडे शिवारातील 8 एकरावरील मका जळून खाक। विजेच्या मुख्य वाहिनीवरील शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर। 6 शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान। वाशिम जिल्ह्यात कडक उन्हाळ्यातही ज्वारीचं पीक चांगल्या प्रकारे बहरलेलं, तर काही शेतकऱ्यांकडून पारंपरिक ज्वारी पिकाची लागवड। अनुकूल वातावरणामुळे पिकाची वाढ मात्र समाधानकारक असल्याचं समोर। छत्रपती संभाजीनगरच्या आडगावमध्ये 23 शेळ्या आणि मेंढ्यांचा अचानक मृत्यू। दूषित पाणी पिल्याची प्राथमिक माहिती। इतर मेंढ्यांवर डॉक्टरांकडून उपचार सुरू। मेंढपाळाचं मात्र लाखो रुपयांचं नुकसान। सोलापूर या ठिकाणच्या माड्याच्या म्हैसगाव या ठिकाणी ओंकार शुगर्सच्या कार्यकारी संचालकास संतप्त शेतकऱ्यांनी कोंडलं। 3 महिन्यांपासून शेतकऱ्यांचे ऊस बिल कारखान्यानं रखडवून ठेवले, त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आक्रमक आंदोलन। देवरी तालुक्यातल्या गोटाबोडीमध्ये वाघाची दहशत। ग्रामस्थांमध्ये भीती। मोहा फुल वेचताना मजुरांना धोका। वाघाचा बंदोबस्त करण्याची ग्रामस्थांची प्रशासनाकडे मागणी।